नमस्ते मित्रांनो, कसे आहात? तर हे बघा, आज आहेत गुढीपाडवा आणि तुमच्या सर्वांना माझ्याकडनं गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. गुढीपाडवाच म्हणजे नवीन वर्ष, तर ह्या नवीन वर्षाच्या तुमच्या सर्वांना माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. आणि हे नवीन वर्ष जे आहे तुमच्यासाठी खूप म्हणजे आनंदाचं आणि भरभराटीचं जावो हीच महादेवाच्या चरणी प्रार्थना. तर हे बघा, माझी इकडे गुढी उभारलेली आहेत आणि आता गुढीला ठेवायचं आहे निवद फायनली, आणि देवाला पण निवद घेऊन जायचे. तर चला मग जाऊयात राहा व्हिडिओमध्ये. आणि हे बघा, आता घराजवळच्या गुढीची पूजा करून घेतली आणि गुढीला नैवेद्य दाखवला. आणि आता जायचं आहेत म्हसोबा आणि ज्या आमच्या आई माऊल्या आहेत तर त्यांना पण नैवेद्य दाखवण्यासाठी. तर चला मग जाऊयात. तर हे बघा, चालली आहेत मुलाच्या गाडीवर आणि पटकन आता वाजले 10:30 पावणे 11 झाले असेल आणि घरी जाऊन परत उपवास करू, पण जेवू घालायचं आहे. तर चला मग. काही काम नाही की तुला तुमच्या लोकांना काय झालं पावलं असेल तर ते ठेवून नाही म्हटलं हा त्याची काही नाही आपलं पुढे ठेवलं. हां, हळदी कुंकू लाव हळू. हळदी कुंकू लाव आणि नैवेद्य ठेवून. दे ठेवून निवड ठेवून दे. तिथे प्रसाद घे ना, पूजा करून द्या साईडला द्या ना. वय जाय. तर नैवेद्य दाखवून आल्यानंतर जे उपवास करू ये त्यांना पण मी इथे जेवण करायला बोलवलं आणि त्यांना जेवू घातलं. आणि सण वगैरे काही साजरा नाही करायचा, पण उपवास करू, वर्षाचे जे उपवास करू ये ते जेवू घालावेच लागतात. तर त्याच्यामुळे इथे मी घालत आहे जेवू, कारण की माझे जे चुलत सासरे ते वारलेले आहेत म्हणून. पण मग जे उपवास करू वगैरे आहेत ते जेवूच घालावं लागतात, कारण की ब्राह्मणाला विचारूनच सर्व करत होती मी इथे. आणि हे बघा, आता मस्तपैकी सकाळी जेवण वगैरे झालं, त्याच्यानंतर थोडीशी झोपले आणि आता 4 वाजले. 4 वाजता उठले, म्हटलं थोडंसं बघूया शेतामध्ये, नाही का. आणि हे बघा, इथे मी वाल लावलेला आहे. तुम्हाला बोलले ना, जो मोठा वाल आहे ना त्याचंच बी धरून मी इथे लावलं होतं आणि तो आता बांधायचं काम चालू आहे. तर आपण बांधून घेऊयात मग. आणि हे बघा, वाल आहेत ना, हा सुरुवातीला पहिले बांधलेला होता, पण आता पुन्हा त्याला खूप मोठे मोठे शेंडे आले होते आणि असे हवेमध्ये लटकत होते. म्हटलं आता हे पुन्हा त्याला राऊंड करूयात आणि मस्तपैकी
याची शेंडावळी पण करू, म्हणजे जे पण शेंडे आहेत खालचे तोडून घेऊ आणि व्यवस्थित असं बांधून घेऊ. तर ते बांधायचं काम चालू होतं माझं इथे. हा वाल लावलेला आहेत ना, तो वालाची आपण शेंडावळी करू. तर शेंडावळी करणं म्हणजे ज्याचे वालाच्या झाडाचे जे पण खालचे जे शेंडे आहेत ना ते पूर्ण छाटून टाकायचे. हे बघा अशा पद्धतीनं खालचे सर्व जे पान वगैरे ना सर्व छाटायचे. फक्त ही एक वेल जो आहेत ना एक काडकी, ती काडकी ठेवायची आणि साईडची पूर्ण पानं अशी छाटून घ्यायची कातरच्या साह्याने किंवा हाताने केलं तरी होतं. आणि खालचे जे हा शेंडा आहे बघा, तर हे बघा हा जो शेंडा आहेत ना हा पण पूर्ण काढून टाकायचा, जेणेकरून याला खाली शेंगा वगैरे नको यायला. ज्या पण शेंगा येणार आहेत त्यावरती याच्यावर येतील मांडवावर. तर अशा पद्धतीने छाटणी करायची वालाची. आणि हे जे शेंडे आलेले आहे ते असे वरती दोरीवर काढून घ्यायचे. हे बघा आता ह्या पण झाडाची आपण तशीच करू छाटणी. शेंडावाळी करणं म्हणजे अर्थातच छाटणी करणं, कारण आमच्या इकडे खेड्यावर आम्ही हेच बोलतो शेंडावाळी करणं. चला हे खालचे सगळं जो पार्ट आहेत ना तो सगळा काढून टाकायचा. कटिंग बोलतं का त्याला? हां कटिंग करणं राईट. तुम्हाला माझी ही ऑर्गॅनिक शेती कशी वाटते मला कमेंट करून नक्की सांगा. म्हणजे ऑर्गॅनिक पिकवतो मी घरी, ती ऑर्गॅनिक पद्धतीनं भाजीपाला लावते आणि मग घरच्यासाठी म्हणजे घरीच खातो, घरच्या वापरासाठी, घरच्या यूजसाठी. आता माझ्याकडे हे बघा गिलके आहेत, त्याच्यानंतर हा वाल आहेत, पापडी वाल हा छोटा आहे अजून, त्याच्यानंतर तिकडे मोठा वाल आहे, कांद्याची भाजी आहे, त्याच्यानंतर अजून मोहरीची भाजी आहे, शेपू आहे, कोथिंबीर आहे, गवार आहे, भेंडी आहे, घेवडा आहे. भरपूर सारे वाण लावलेली मी तुम्हाला एखाद्या दिवशी नक्की परत दाखवेल. हे बघा पूर्ण छाटणी करायची खालची, म्हणजे खाली कुठल्याही पद्धतीचं पानं वगैरे नको उगवायला. आणि हे जे वेल आहे असे वरती घेऊन जायचे. हे बघा हे शेंडे आहेत ना असे गुंडाळून द्यायचे. प्लीज मम्मी. आता चला मी ही वालाची शेंडाबाळी आहेत म्हणजे अर्थातच कटिंग घेत, तर कटिंग करून घेते. तर चला मग, कारण की काय आहेत ना म्हणजे पहिली सवय पडलेली आहे. आम्ही पहिले म्हणजे माझ्या आईवडिलांच्याकडे वाल लावायचो ना तर असंच बोलायचो की वालाची शेंडाबाळी करायची आहे. तर माझा मुलगा बोला मम्मी कटिंग बोल, तर ठीक आहे कटिंग करून घेऊयात. कारण की काही काहींना बघा ना प्रत्येक एरियामध्ये भाषा ही वेगळी असते तर समजत नाही. तर ठीक आहे चला मग. आणि हे बघा कांद्याची भाजी इतकी मोठी मोठी होऊन चालली ना, भरपूर इथेच नाही अजून भरपूर ठिकाणी कांद्याची भाजी आहे. पण मग इतका सर्व भाजीपाला आहे ना की घरात मेंबर कमी आहेत, इतका सर्व भाजीपाला काही केला जात नाही. आणि वालाला पण खूप साऱ्या शेंगा आलेल्या आहेत, त्याच्यानंतर कांद्याची पात आहे, गिलके आहेत, भरपूर भाजीपाला आहेत, पालकची भाजी आहेत. तर असं वाटतं काय भाजी करून काय नाही, नाही का. भाजीपाला तर भरपूर आहेत. आणि ही गवार भेंडी ना ती पण थोडीशी निंदायची बाकी होती, तर ती पण निंदून घेत आहेत. हे बघा इकडे इतकं तण झालं होतं ना, इतकं तण म्हणजे पहिले सुरुवातीला निंदली होती थोडीफार अर्धी, आणि अर्धी अजून बाकी होती. कारण की दिवसभर इतका काय वेळ भेटत नाही आहे. थोडाफार वेळ भेटला 4-5 वाजता का मग शेतामध्ये येऊन बसते, म्हणजे इथलं घरच्या जवळच्या शेतामध्ये, आणि मग दुसऱ्या शेतामध्ये जायला लागतं. मग खूपच म्हणजे टाईमच पुरत नाही. तर हे खूप दिवसापासून हे तण काढायचं राहिलं होतं गवारमधलं, तर आता ते काढून घेते आहेत मी इकडे. हे बघा, आणि हे तण आहेत ना मग माझी मुलगी आहेत ना माझ्या गौरीला किंवा दुसऱ्या ज्या गायी आहेत गायींना टाकत आहेत. तर हे बघा अशा पद्धतीने ना झाडांना माती लावायची, म्हणजे झाडं अगदी मस्त होतात आणि छान त्यांना भाजीपाला वगैरे येतो. तर त्यानंतर ते काम झाल्यानंतर मी इकडे आली होती बकऱ्यांसाठी चारा न्यायला. म्हणजे या फांद्या आहेत ना कवळ्या कवळ्या फांद्या शेवरीच्या, तर त्यांना खूप आवडतात, तर त्यांच्यासाठी चारा घ्यायला आली होती.
तर हे बघा कोवळा कोवळा चारा आहे, खूप मस्त आहेत. तर केव्हाच्या गागत होत्या, त्यांचा गागाट चालू होता, तर म्हटलं थोडंसं तोडून आणून त्यांना टाकूयात. तशी कुट्टी खातात, पण मग कधी मध्ये मला जर वाटलं ना तर त्यांच्यापुढं मी हे पण आणून टाकते. हे बघा अगदी मस्त अशा कोवळ्या कोवळ्या शौरीच्या फांत्या होत्या. तर आता घेऊन जायच्या आहेत घरी. तर ठीक आहे, चला दिवसभर काय आहेत, सर्व कामे अशीच चालू असतात, धावपळ होते एकटीचीच. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.